नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्नड चॅनलमध्ये. नेहमी तीच गवारची भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर अशी थोडीशी वेगळी आणि वेगळ्या चवीची खूप चवीला अप्रतिम लागणारी अशी गवारच्या शेंगाची भाजी बनवून तर पहा. बघा, सर्वांना नक्की आवडेल. तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीनं, आणि तुम्हाला जर वेळ कमी असेल ना, तर तेव्हा तुम्ही नक्की अशा प्रकारची गवारची भाजी बनवून पहा. एकदम झटपट होणारी पण चविष्ट अशी गवारच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण घेतलेली आहे 1/2 किलो गवारच्या शेंगा, आणि ह्या शेंगा आता आपण निवडून स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर निवडताना ह्याचे जे काळे देठ असतात ना, तर ते सुद्धा काढून टाकायचे. काळे देठाकडचा भाग असतो ना काळा पडलेला, तर तो भाजीमध्ये खूप खराब दिसतो. त्यामुळे आपण ते काळे देठसुद्धा काढून टाकलेले आहेत. आणि आता आपल्या ह्या शेंगा निवडून तयार आहेत. आपण स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. या भाजीसाठी आपण एक ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे 2 चमचे किसलेलं खोबरं, लसूण, अद्रक आणि एक कांदा घेतलेला आहे मोठा कापून, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. तर तुम्हाला जेव्हा वेळ कमी असेल ना, तर तेव्हा तुम्ही असे मसाला बनवून भाजी बनवू शकतात. खूप झटपट होते, कमीत कमी वेळेमध्ये पण टेस्टी भाजी होते, आणि ग्रेव्ही एकदम दाटसर जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना, तर त्याचप्रमाणे ही ग्रेव्ही तयार होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते ही भाजी. तर आता आपण हे मसाले जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहेत. आणि त्या अगोदर आपण आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण ह्या गवारच्या शेंगा घातलेल्या आहेत. गवारच्या शेंगा घालताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, फक्त थोडंसं मीठ घातलेलं आहे, 1/2 चमचा. आणि ह्या मिठामध्ये आपण ह्या शेंगा ज्या आहेत त्या उकडून घेणार आहेत. तर अशा जर शेंगा उकडून घेतल्या ना, तर भाजीला खूपच चव छान येते, आणि न आवडणारेसुद्धा तुमची ही भाजी चाटून पुसून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आपण ह्या शेंगा ज्या आहेत त्या धुवून टाकलेल्या आहेत, आणि याच्यामध्ये जे आपण मीठ घातलेलं आहे ना, तर त्या मिठाला पाणी सुटल्यामुळे आपल्या शेंगा ज्या आहेत त्या व्यवस्थित उकडून निघतात. आणि अशा जेव्हा आपण शेंगा उकडून घेतल्या ना, तर नंतर आपल्याला भाजीमध्ये जास्त वेळ उकडण्याची गरज पडत नाही, आणि आपली भाजी पटकन तयार होते. तर आता आपण भाजीला फोडणी घातलेली आहे. फोडणीमध्ये आपण थोडंसं तेल, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घातलेला आहे. ते छान तडतडलं की आपण हे वाटून घेतलेलं की वाटून आहे तर ते फोडणीमध्ये घातलेलं आहे. आता आपलं हे वाटण जे आहे ना, समजा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता हे ओलं वाटण आहे, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटापर्यंत जवळपास त्याला वेळ लागला परतण्यासाठी. कमी गॅसवर परतून घ्यायचं, म्हणजे हे करपणार नाही. आणि आता आपलं हे वाटण व्यवस्थित ब्राऊन कलरचं दिसत आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मसाले. तर मसाल्यामध्ये आपण घातलेले सुरुवातीला थोडीशी हळद, नंतर आहे आपला घरगुती काळा मसाला, किचन किंग मसाला, आणि थोडंसं लाल तिखट. कारण लाल तिखटमुळे आपल्या भाजीला थोडासा छान कलर येतो. आता हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. अगदी घरचे आपले घरगुती रेग्युलर आपण जे वापरतो तेच मसाले, पण भाजीची चव मात्र अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने भाजी बनवून पहा. आणि आता आपण हे मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण उकडून घेतलेल्या ज्या गवारच्या शेंगा आहेत तर त्या आपण फोडणीमध्ये घातलेल्या आहेत. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांपर्यंत असंच परतून घ्यायचं. अशा जेव्हा आपण शेंगा उकडतो ना फोडणीमध्ये, जेव्हा परततो, तर तेव्हासुद्धा भाजीला खूप छान चव येते. तर हे पहा, आता 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्या भाजीला ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे बाजूला. तर अशी भाजी बनवत असताना कधीही आपल्याला गरम पाणीच घालायचे. उकळी फुटलेलं असेल तर उत्तम. आणि आपण आता थोडंसं मीठ घातलेलं आहे, आणि आपल्याला जसा हवा आहे ना, तुम्हाला भाजीची क्वांटिटी जितकी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि ही ग्रेव्ही बनवू शकता. हे पहा, आपण पाणी घातल्यानंतर भाजीची ग्रेव्ही किती परफेक्ट दिसत आहे ना, एकदम दाटसर, जशी आपण हॉटेलला खातो ना सेम त्याच पद्धतीने ही भाजी बनते. कमीत कमी साहित्यामध्ये पण भाजीला चव मात्र खरंच खूपच छान येते. तर आता आपल्याला ह्या भाजीला असंच 5 ते 6 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, आपण झाकण थोडंसं उघडं ठेवलं होतं, म्हणजे भाजीला जे आहे ना आपल्या व्यवस्थित तरी येते. तर हे पहा, आपली आता भाजी जवळपास तयार झाली आहे. मी उकडल्यात की नाही ते शेंगा चेक केलं, तर व्यवस्थित मऊसूत झालेले आहे. आणि आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. हे पहा, भाजीचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. आवडली ना भाजी? नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पहा, आता भाजीचं टेक्स्चर पहा, आणि भाजीचा कलरसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. आपण खरंच बाहेर जेवायला गेल्यानंतर जशा भाज्या आपल्याला दिसतात ना, तर सेम तशी भाजी बनते. नक्की या पद्धतीने भाजी बनवून पहा. भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.